नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मी स्वागत करते। सकाळची टिफिनची तयारी म्हणून मी हरभऱ्याची डाळ निवडून घेतलेली आहे। ती 1 वाटी आहे। आता ही 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। हे पहा, डाळ मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण डाळ पूर्णपणे भिजेल एवढी अशी भरपूर पाणी ओतायचं याच्यात, म्हणजे मग ती रात्रभर व्यवस्थित भिजते। आता आपण ही अशीच रात्रभर झाकून ठेवणार आहोत। रात्री आपण जी डाळ भिजायला घातली होती ना, त्याच्यातलं हे वरचं पाणी टाकून द्यायचं। हे वरचं जे पाणी आहे ना ते फेकून द्यायचं आणि नंतर 1 ते 2 पाण्याने आपण पुन्हा डाळ धुवून घेणार आहोत। हे पहा, डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आणि डाळ मिक्सरला हे पहा, डाळ अशी बारीक झालेली आहे। कढई जर मोठी राहिली असेल तर पुन्हा फिरून घ्यायची। जर डाळ बारीक झाली नसली तर अगदी 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। हे पहा, मिक्सरला अशी बारीक एकदम डाळ झालेली आहे। ते आता आपण काढून घेऊयात। आणि डाळ काढताना अशा भांड्यात काढायची की ते भांडं कुकरला बसलं पाहिजे। आता राहिलेली डाळ सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आपण सर्व डाळ याच्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। 2 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। हळद अर्धा टीस्पून, हिरव्या मिरचीचा ठेचा आपण 1 टीस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। वाटलेल्या डाळीचा झुणका असा आपण केला ना की खूप छान चवीला लागतो। टिफिनसाठी एकदम छान आहे, झटपट असा तयार होतो। हे सर्व जिन्नस असे मिक्स करून घेतले ना, याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि हे कुकरला लावून घ्यायचं। कुकरला 2 शिट्टी करून घ्यायची याची। हे पहा, कुकरला आपण ठेवून घेतलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं, हे विसरायचं नाही, कारण मग कुकर होताना याच्यामध्ये भांड्यात पाणी जातं, त्याच्यासाठी मी वरती डिश ठेवलेली आहे। कुकरला झाकण लावून घेऊ आणि कुकरला आता आपण 2 शिट्टी करून घेणार आहोत। कुकरला 2 शिट्टी झालेली आहे। मी आता गॅस बंद करत आहे। आता आपण हे थंड करून घेणार आहोत।
हे पाय भांडं आपण कुकरमधून काढलेलं आहे. आता कुकरमध्ये प्लेट ठेवली ना असं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहतं, नाहीच ठेवलं तर एवढं पाणी याच्यामध्ये जातं आणि हे पातळ होतं. तर हे पहा असं छान असं वापरलेलं आहे, पण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपण थंड करून घेऊयात. हे पहा हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि सर्व असं चमच्याने मोकळं करून घ्यायचं, सुट्ट करून घ्यायचं सर्व. हे पहा असं चमच्याने आपण सर्व हे सुट्ट करून घेतलेलं आहे, मोकळं करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. आपण फोडणीची तयारी करून घेतलेली आहे. कांदा मी चिरून घेतलेला आहे. 3 कांदे मोठ्या आकाराचे मी चिरून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी करून घेऊयात. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तर आमच्याकडे रात्रभर पाऊस आणि आता सुद्धा जोरात पाऊस चालू झालेला आहे. कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. कारण डबे द्यायचं म्हणलं की लवकर उठून डबे द्यावं लागतात. ही डाळ आपण कुकरला लावली त्यावेळेस मीठ, हळद आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये जिरं टाकून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा, आपण झुणका बनवणार आहोत त्याच्यासाठी कांदा पण जरा जास्तच टाकायचा, त्याच्यामुळे झुणका खाताना खूप छान लागतो. हा कांदा आपण मऊ होईपर्यंत आणि गुलाबी रंगावरती परतून घेऊयात. हे पहा कांदा छान गुलाबी रंगावरती आणि मऊ होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात. आता हा मोकळा केलेला जो झुणका आहे ना तो असा पुन्हा एकदा असा पूर्ण मोकळा करायचा हाताने आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कारण उलटण्याने आपण बारीक करायला गेले ना तो पटकन होत नाही, त्याच्यामुळे असा हाताने बारीक करून टाकायचा. तुम्ही कुठं प्रवासात वगैरे जाताना ना असा झुणका नक्की करून न्या, खूप छान लागतो चपाती सोबत, भाकरी बरोबर आणि बरोबर लोणचं. असं सर्व मोकळं केलं ना की छान परतलं जातं. आता हे सर्व आपण परतून घेऊयात. आता आपण कुकरला उकडल्यामुळं थोडासा झुणक्याला मला हळद कमी वाटते म्हणून मी थोडीशी तेलात हळद टाकत आहे आणि तेलात हे मिक्स करायचं. डायरेक्ट असं भाजीत टाकायचं नाही. झटपट असा आपला डाळीचा झुणका तयार होतो पहा. आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून आपण एक वाफ आणून देऊयात. बाहेर पहा आमच्याकडे एकदम जोराचा पाऊस चालू आहे. आता तुम्हाला या स्टेपला असं वाटलं ना
की मीठ कमी आहे तर तुम्ही ह्या स्टेपला मीठ टाकू शकता. आणि गरम ह्याच्यात मीठ विरघळून पण जातं. हे पहा, मस्त असा झुणका आपला तयार झालेला आहे. चवीला तर अप्रतिम असा हा वाटलेल्या डाळीचा झुणका तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी आता गॅस बंद करत आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.